We are back in action with dynamics of circular motion. We are done with kinematics. आपण terms involved in the motion सगळ्या पाहिल्या. Today we are interested in dynamics of circular motion. बेटा डायनामिक्स इज द कॉज ऑफ मोशन. आपला जो चॅप्टर आहे हा ऍक्च्युअली रोटेशनल डायनामिक्स आहे. म्हणजे गोल गोल होणाऱ्या मोशन मध्ये कारण काय आहे? नाही का, मोशनचं कारण काय, गोल होणाऱ्या मोशनचं बेसिक रिझन काय. तर बेटा डायनामिक्सचा अर्थ तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, इट इज नथिंग बट द कॉज ऑफ मोशन. मोशनचं कारण कोणत्या, इथे सर्क्युलर. आता ऑब्विस आहे, जगातलं प्रत्येक मोशनचं कारण फोर्स आहे, कारण बिना बिना फोर्स कुठल्याही प्रकारचे मोशन होत नाही. तर बेटा cause of motion we are going to study why circular motion actually happens. Okay, so beta before proceeding to this I will tell you, I will teach you how directions are important. बघा बेटा लक्ष दे, how directions are important. Suppose tick 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 particle is performing circular motion. Suppose particle is performing circular motion and we are assuming that our particle is performing circular motion in the anti-clockwise sense. कुठली तरी एक सेन्स फिक्स्ड केली पाहिजे. सो बेटा मी बोललो इट इज देअर इन द अँटी सेन्स. ठीक आहे, ओके. सो दिस इज द सेंटर आणि पार्टिकल फिरतोय. तर बेटा ऍट एनी पोझिशन, आपल्या आवडती पोझिशन आपण ही पकडतो कुठल्या तरी एका पोझिशनला. हजारो पोझिशन्स आहे, कुठल्या तरी पर्टिक्युलर एका पोझिशनला. If you draw a radius vector, na beta, so you people know that this radius vector will be in this way outward because it gives position of a particle. It gives position of a particle. Suppose this is point O and this is point A. This is position vector, right, for the point A, which gives position. आणि जे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन आहे त्याचं नाव सेंट्रल सिकिंग आहे, जे असणार आहे बेटा सेंटर कडे. सो आय विल राईट ए सेंट्रीपेटल वेक्टर, राईट. सो हे जे ए सेंट्रीपिटल आहे, काल आपण ऑलरेडी शिकलो होतो बेटा. तर हे जे ए सेंट्रीपिटल आहे त्याला आपण असं लिहितो व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा. दीज आर द थ्री फॉर्म्स. बेटा दीज थ्री फॉर्म्स आय हॅव रिटन इन द स्केलर फॉर्म, मॅग्निट्यूड फॉर्म. त्याचे फक्त काय लिहिले आपण, मॅग्निट्यूड. ओके, डायरेक्शनच्या बाबतीत तुला डायग्राम मध्ये नीट दिसतंय. रेडियस वेक्टर इज आउटवर्ड and centripetal is inward. Come on, radius vector is outward, position vector is outward, position detoy, and centripetal you can see it is towards the center. So they both are opposite, they are not equal, they are different quantities. They both are opposite to one another, the directions are opposite. हा प्लस तर हा मायनस, हा प्लस तर हा मायनस. याला जर का वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल ना बेटा, तर एसीपी वेक्टर कॅन बी रिटन ॲज, कसा लिहिणार बघा मी. पहिला फॉर्म आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर, नीट लक्ष द्या. पहिला फॉर्म आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर बेटा तुम्हाला माहिती आहे आपण जो वेक्टर आहे ना त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहित नाही, कारण त्याचे डिव्हिजन होत नाही, वेक्टरचं डिव्हिजन होत नाही. मग त्याला एक पद्धत कशी आहे बेटा, व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एक आर कॅप. आर कॅप, कॅपचं काम काय, कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. कम ऑन, कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. जेव्हा जेव्हा आपण कॅप लिहितो किंवा कॅप कधी लिहायचा असतो, तर वेक्टरची डायरेक्शन देण्यासाठी. तुम्ही डायग्राम पाहताय तर म्हणताय सर इकडे, पण असं इकडे तिकडे नाही ना. फिजिक्स मध्ये डायरेक्शन देण्याची पद्धत आहे, त्याचं नाव आहे युनिट वेक्टर. फिजिक्स मध्ये डायरेक्शन देण्याची पद्धत आहे, त्याचं नाव आहे बेटा युनिट वेक्टर. ठीक आहे ना. तर हा युनिट वेक्टर इज इन द डायरेक्शन ऑफ दॅट आर वेक्टर. दिस युनिट वेक्टर इज इन द डायरेक्शन ऑफ आर वेक्टर. आता तुम्हाला माहिती आहे, मला या कॅपला जर का वेक्टर लिहायचं असेल तर यू पीपल नो दॅट कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. कम ऑन, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. मी याला काय लिहू शकतो बेटा पुढे मी, दिस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. प्लीज माईक म्यूट करा, माईक म्यूट करा. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल then only you are supposed to unmute the mic and talk to me beta. Now please concentrate. Okay, we are back with cap is equal to vector upon magnitude. मी खूप वेळा बोललोय बेटा, युनिट वेक्टर आला, what you have to say, cap is equal to
vector upon its magnitude. Okay, cap is equal to vector upon magnitude. So हा जो r cap आहे त्याला काय लिहू बेटा, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची फक्त लेंथ r काय जी असेल ती. सो बेटा ऍट द एंड मी याला असं लिहू का, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर वेक्टर. वेक्टरला आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहित नाही, असं नसतं की याला इथे आर लिहायचं. अच्छा, आता बेटा माझ्याकडनं एक छोटीशी गोष्ट राहिली की इथं मायनस साईन द्यायला पाहिजे, बिकॉज दे आर अपोजिटली डायरेक्टेड. कम ऑन, दे आर अपोजिटली डायरेक्टेड. एक जण तिकडे एक जण इकडे राहिलं ना गडबडीत, मायनस साईन. मायनस साईन इज व्हेरी डेंजरस साईन, गडबड करते. दे आर डायरेक्टेड अपोजिट टू वन अनदर अँड हेन्स देर इज मायनस साईन. ऍग्री बेटा. हा पहिला फॉर्म दिला मी त्याचा, बरं का. आता दुसरा फॉर्म, ए व्हेक्टर, त्याला मी सफिक्स सीपी लावतो कळण्यासाठी. आर पण लावू शकतो, रेडियल एकच आहे, मी ते खूप वेळा सांगतोय. सो एक्झाम मध्ये आर शब्दाला घाबरायच नाही. आर फॉर रेडियल, सीपी फॉर सेंट्रीपिटल. ठीक आहे ना. चलो बेटा, हा आर ओमेगा स्क्वेअर, आर आता न्यूमरेटर आहे. सो आता मी याला लिहू शकतो मायनस, बरं का, ओमेगा स्क्वेअर तो अलीकडे लिहितो आणि आर वेक्टर वर होता ना, मस्त पैकी लिहून टाकला मी मायनस साइन हॅप्पी. इथे आर खाली होता ना, लिहिण्याची पद्धत बघ, खूप इम्पॉर्टंट आहे दिस. आणि कम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असंच तर खेळवतात तुम्हाला. सीईटी, जेई आणि नीट. पुन्हा एकदा लक्ष द्या, जेई नीट वेगळं काही नाहीये. कॉन्सेप्च्युअल थिंग्स विच आर बेस्ड ओव्हर हिअर. मी ते सगळं काही देतोय तुम्हाला, फक्त कॉन्सेप्च्युअली व्यवस्थित शिका. व्ही ओमेगा, आपण काल याचाही फॉर्म पाहिला होता बेटा. एसीपी वेक्टर इट इज ओमेगा क्रॉस व्ही. रेस और नो, डायरेक्शन सहित वी आर व्हेरी मच क्लिअर. बेटा मला डायनामिक्स शिकायचे, कॉज शिकायचा आहे. तर यू पीपल नो दॅट न्यूटन सेकंड लॉ इज एफ नेट इज इक्वल टू एम ए. तर फोर्स एम ए आपल्याला माहिती आहे. तर बेटा फोर्स एम ए आहे, त्यापैकी ऍक्सलरेशन एकदा शिकल्याच्या नंतर आता फोर्स अंडरस्टँडिंग इज व्हेरी इझी. तर बेटा कॉज ऑफ द मोशन इज सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे ना. हु इज कॉज ऑफ द सर्क्युलर मोशन? इट इज सेंट्रीपेटल फोर्स बेटा, इट इज सेंट्रीपेटल फोर्स. आपण फोर्सला एफ लिहितो, मी त्याला सफिक्स सीपी लावतो का, तर मला कळेल. राइट. सो प्यारे बच्चों, इफ आई हॅव टू राईट डेफिनेशन ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स, मी काय लिहिणार की बेटा हजारो प्रकारची सर्क्युलर मोशन होतीये. टिप ऑफ द हँड ऑफ द क्लॉक, तुम्ही जायंट व्हील मध्ये बसता, जिग 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 व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याच्यातले तुम्ही मेरी गोल्ड मध्ये बघा, डिग 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 डिग. मी एखादी दोरी घेतली, टिंग, त्याला दगड बांधला, डिंग 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 डिंग, गोल फिरवतोय. ऑरिजेंटल सर्कल मध्ये कोनिकल पेंड्युलम. सो मेनी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस ना बेटा. सो मेनी सर्क्युलर मोशन आर देअर. प्रत्येकासाठी फोर्स गरजेचा आहे. जो फोर्स गरजेचा आहे त्याचं नाव आहे सेंट्रीपेटल फोर्स. ह्या चॅप्टरचा हिरो आहे हा, याच्यामुळे ही मोशन होते, सेंट्रीपेटल फोर्स. अच्छा गुरुजी, राइट डेफिनेशन ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स. बेटा it is the force, it is the force acting along radius, it is the force acting along radius and directed towards center of circle. परत परत सांगतोय, बेटा रट्टा मारायचा नाही फिजिक्स मध्ये. सर तुम्ही रट्टा मारून येताना आम्हाला सांगता, असं नाहीये बेटा. लर्न होतात गोष्टी आपोआप. बेटा हा सेंट्रीपेटचा फील घे. फिजिक्स इज रिलेटेड टू ऑल अबाउट गेटिंग द फील. बघ सेंट्रीपेटल फोर्स काय सांगतो मला, की बेटा तो फोर्स आहे विच ऍक्ट्स अलॉंग रेडियस. कम ऑन, तो रेडियसच्या अलॉंग छिक 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 रेडियसच्या अलॉंग ऍक्ट होतो. आणि तो डायरेक्टेड कुठे बेटा, टुवर्ड्स द सेंटर. कम ऑन, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल. कम ऑन, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल. ओके. मग आता याचा मला फॉर्म्युला लिहायचा असेल काय लिहिणार बेटा मी. We know that F is Ma, so FCP is M into ACP. So प्यारे बच्चों, if I have to write it in the scalar form, can I say my FCP is equal to, बरं का फक्त M लावायचं आहे. So can I say mv square by r.
which is equal to mr omega square, which is equal to mv omega. डन. हा कोणता फॉर्म लिहिला सागर मी? प्रणव कोणता फॉर्म लिहिला हा? स्केलर फॉर्म. अरे यस और नो बेटा? हा कुठला फॉर्म आहे याचा? स्केलर फॉर्म. अच्छा, गुरुजी गिव अस वेक्टर फॉर्म. नो इश्यू. एफ सी पी बर का, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे वेक्टर फॉर्म. माझ्याकडे चेक 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 आय हॅव 3 वेक्टर फॉर्म्स ऑफ ऍक्सलरेशन. उचलायचे ते ऍक्सलरेशन टाकून द्यायची ते वेक्टर फॉर्म मध्ये. सगळ्यात पहिला काय येईल बेटा? बघ ना, मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर कॅप. अरे फक्त एम ने गुणायचं, आहे की नाही? बर, दुसरा काय येईल बेटा? हे बघ ना पुढचा, मी त्याला लिहू का? मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर वेक्टर. आणि तिसरा काय येईल? फक्त एम ने गुणायचं. सो एम इंटू ओमेगा क्रॉस व्ही. झालं? याला ब्रॅकेट टाकतो. सो बेटा आय हॅव रिटन माय सेंट्रिपेटल फोर्स इन वेक्टर फॉर्म, राइट? सो दिस इज वेक्टर फॉर्म ऑफ माय सेंट्रिपेटल फोर्स. डन. अच्छा बेटा, आतापर्यंत आपण काय शिकलो? ऍक्सलरेशनला वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स कोण आहे बेटा? तो पार्टिकल वरती ऍक्ट होतो आणि त्याला सेंटरकडे खेचतो. डेफिनेशन लिहिली, स्केलर आणि वेक्टर फॉर्म लिहिला. आता विथ एक्झाम्पल्स मी फटाफट तुम्हाला सांगतो की सेंट्रिपेटल हे कॉमन नाव दिलं. जसं घरात एखाद्याला बंटी म्हणतो, बंटी त्याचं टोपण नाव आहे, तसं सेंट्रिपेटल एक टोपण नाव आहे, सेंटरकडे खेचणारा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तो कसा असतो मी जरा फटाफट एक्झाम्पल्स लिहितो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. ओके बेटा, एक स्टार मार्क करून लिहितो तुम्हाला कळण्यासाठी. एक गोष्ट आणखी की बेटा, इट इज रियल फोर्स, राईट? बर, मी याला द शब्द काढून रियल टाकला तर जागाही वाचल आणि वेळही वाचल. इट इज रियल फोर्स ऍक्टिंग अलॉंग रेडियस. बर का, रियल आहे, अलॉंग द रेडियस आहे बेटा, आणि टुवर्ड्स द सेंटर आहे. बघा, तो रियल फोर्स आहे. मी हे स्टार वाक्य काढतो, तो रियल फोर्स आहे. अच्छा सर, व्हॉट इज रियल अँड व्हॉट इज सुडो? डोंट वरी, 11वीची कॉन्सेप्ट आहे, पुढे येऊन जाईल. मी पुन्हा सांगतो ती सेंट्रिफ्युगल मध्ये. बेटा हा रियल फोर्स आहे. रियल म्हणजे ओरिजिनल. रियल म्हणजे काय? जिथे न्यूटनची लॉ व्हॅलिड आहे ते सगळे फोर्स रियल आहे. तर बेटा हा रियल फोर्स आहे. तो रेडियसच्या अलॉंग ऍक्ट होतो आणि डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, तो सेंटरकडे असतो, राईट? मग आता एक्झाम्पल्स लिहितो मी जरा 2-3 पटापट, बर का. पहिलं एक्झाम्पल, यु नो अर्थ अराउंड सन, आहे की नाही? सर्क्युलर मोशन, झिम 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 झिम. सो पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते, तर ह्या केसमध्ये तिला गोल फिरण्यासाठी एक मिस्ट्रियस फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन. सो ह्या केसमध्ये एफ सीपी कोण आहे? एफ सीपी इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, है की नाही, बिटवीन अर्थ अँड सन. अच्छा, सेकंड एक्झाम्पल कॅन आय से इलेक्ट्रॉन्स अराउंड न्यूक्लियस. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. मग आता ह्या केसमध्ये हु विल गिव्ह एफसीपी किंवा हु गिव्हज एफसीपी बेटा? इलेक्ट्रॉन फिरतात का नाही न्यूक्लियसच्या भोवती? सो दे आर अट्रॅक्टेड बाय द न्यूक्लियस, कारण याच्यावरती न्यूक्लियसवरती प्लस चार्ज आहे, न्यूक्लियॉन्स आहेत त्यामध्ये, त्यांच्यावरती मायनस चार्ज आहे, राईट? सो मायनसची इच्छा प्लस कडे जाण्याची, प्लसची इच्छा सुद्धा मायनसला खेचण्याची. सो दे विल बी अट्रॅक्टेड अँड दे आर मुव्हिंग. सो इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरण्याचं कारण, they are attracted towards center. So electrostatic force of attraction between electrons and that nucleus. So electrostatic force reason आहे. So कोण आहे बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. सो आता डिफरंट एक्झाम्पल्स मध्ये, जसं की माझ्या घड्याळाचा काटा आहे, तर टेन्शन इन द हँड, आहे की नाही? टेन्शन इन द हँड. मी एखादी दोरी घेतली, दगड बांधला, जिम 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 फिरवतोय, तर त्या दोरीतलं टेन्शन इज अ सेंट्रिपेटल फोर्स. ही सगळी कॉन्सेप्ट कळली आहे का? फटाफट यस टाईप करा इन द बॉक्स, सो दॅट माझाही कॉन्फिडन्स वाढेल की मुलांना समजलंय, एव्हरीथिंग इज इझी.
काही डाऊट असेल तर माईक अनम्यूट करा, माझ्याशी डिस्कस करा. मग आपण पुढे सरकू. बोला. येस. एकदम क्रिस्टल क्लिअर. चलो व्हेरी गुड. मग एकदम कॉन्फिडेंटली पुढे जाऊया. स्क्रीनशॉट झाला. ओके श्वेता, डन बेटा. सो पुढे सरकूया आपण जरा आता. आता पुढे आपल्याला पाहायचंय सेकंड टाइप ऑफ फोर्स बेटा कॉज ऑफ मोशन मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा पहिले पेटल पाहिला आपण सेंट्रीपेटल फोर्स. नाव वी आर इंटरेस्टेड इन सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा बेटा सेंट्रीफ्युगल फोर्स. सीपीच्या ऐवजी मी सीएफ करतो बरं का. सीपीच्या ऐवजी सीएफ करतोय. प्लीज चेंजेस पहा. रिअलच्या ऐवजी सुडो टाकतो. रिअलच्या ऐवजी सुडो फोर्स. टेन्शन घेऊ नका, सगळं समजेल तुम्हाला. मी फक्त कंपॅरिझन करतोय. ऍक्टिंग अलोंग द रेडियस नो इश्यू अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. सो फक्त सीपीच्या ऐवजी सीएफ लावायचं बरं का. ऍक्सलरेशन विल बिकम सेंट्रीफ्युगल. ओके. आणि सीपीच्या ऐवजी वन्स अगेन सीएफ. फॉर्म्युलेमध्ये कसलाही बदल नाही कारण स्केलर फॉर्म आहे. खाली राहिला विषय डायरेक्शनचा. आता इस बात को गौर से सुनिए. ह्या आवाजाकडे नीट लक्ष असू द्या. सेंट्रीपेटल फोर्स होता बेटा. काय करत होता तो? पार्टिकलला स्वतःकडे खेचत होता. आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जसं तुमच्या रहाट पाळण्यामध्ये तो जो त्याची दांडकं आहे ज्यामध्ये तुम्ही बसलेले असता आणि दांडीने जोडले तुम्हाला टुवर्ड्स फ्युगल, तेच सांगतो ना बेटा फ्युगल. तर तो जो तुम्हाला खेचतोय तो सेंट्रीपेटल आहे, त्याची इक्वल अँड ऑपोजिट सेंट्रीफ्युगल आहे. हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे ना बेटा, नीट आहे का, सेंट्रीफ्युगल बर का, याचा फील घेण्यासाठी म्हणजे याचं इमॅजिनेशन करण्यासाठी बघा बेटा, मी तुला काय बोललो, ह्याचा फील घेण्यासाठी ऑब्जेक्ट वर बसा. आता तुला कळेल हे काय चाललंय ते नेमकं. बेटा प्लीज नीट लक्ष दे. मगाशी होता तो रिअल होता, आता जो आहे ना बेटा सुडो आहे. नीट आहे का, मगाशी होता तो रिअल होता, आता जो आहे ना सुडो आहे. सुडो म्हणजे काय, न्यूटन्स लॉज आर नॉट व्हॅलिड इन दिस कॉन्सेप्ट ऑफ 11th आहे, पटपट आपल्याला आवरायचं आहे. बेटा मी एक्झाम्पल्स देऊन तुला फील देतो, डोंट वरी. इथे होणार काय बेटा, हे सेंट्रीपेटल वॉज टुवर्ड्स द सेंटर, बरोबर का नाही, राईट. सो आता मी याच्या कंपॅरिझन मध्ये बघा, हा एफ सीपी होता मगाचा, मी असं लिहितो एफ सीपी होता. बघा आर वेक्टर अवे नो इश्यू सर फॉर पॉईंट आहे बरं का, दिस इज पॉईंट आहे. आता मी जर का ह्या पॉईंट वरती बसलो, मला सगळ्यांनी उत्तर द्यायचंय बरं का. एक्झाम्पल्स खूप सगळे आहेत. मला सांगा, तुम्ही सगळेजण प्रायव्हेट व्हेकल मध्ये लाईक कार मध्ये बसले असाल, किंवा आपली जी आवडती लाल परी आहे 14 लाखाची, आता त्याची किंमत 17-18 लाख आहे, एसटी बस बसलेले असाल. त्यानंतर सगळेजण तुम्ही नगरला कुठेतरी नगरला गेलेलेच आहात घाटात. जरी नगरला गेलेले नसाल तर कुठेतरी एक टर्न असा आला असेल, ड्रायव्हरने असा लेफ्टला गाडी वळवली बघा, मी असं ड्रायव्हरने डिंग लेफ्टला गाडी वळवली आणि तुम्हाला जो धक्का बसला तो असा इकडे बसला. प्रत्येकाने हे फील केलंय का नाही? फटाफट कमेंट बॉक्स मध्ये येस टाईप करा. क्लासमध्ये असलेल्या सगळ्यांचा रिप्लाय मला पाहिजे विदाउट वेस्टिंग टाइम. ड्रायव्हरने गाडी अशी डावीकडे वळवली, गाडी डावीकडे आणि आपण असा धक्का उजवीकडे बसतो आपल्याला. प्रत्येकाने हा फील घेतला का नाही घेतला? येस. सो फील आला का नाही आला? आला. कधी आला? तुम्ही ऑब्जेक्ट वर बसले, तुम्ही गाडीमध्ये बसले आणि धक्का बसला, फील आला. आता मजा आली. हा सर फिजिक्स थोडं सोपं आहे. आणखी एक गोष्ट, हा एक्सपेरिमेंट लहानपणी सगळ्यांनी केलेला आहे आणि आज पण सगळे करणार. मजा येते का नाही करायला? एका तांब्यात पाणी घ्यायचं किंवा एखाद्या ग्लासात पाणी घ्यायचं. कशासाठी घ्यायचं? हा, ते याच्यासाठी घ्यायचं की फिरवायचं, हातात पकडलं आणि सगळ्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. पकडलं, झुम 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 असं गोल फिरवला हात. केला का नाही केला? फटाफट येस टाईप करा. आणि पाणी खाली पडत नाही, ऑब्झर्व केलं का नाही प्रत्येकाने? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. बादलीत पाणी घेतलं, गोल गोल फिरवलं,
झुम 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 आणि वरतून पाणी खाली पडत नाही, लय मज्जा येते आणि आपण हसतो, आपल्या मित्राला सांगतो पाणी खाली पडतच नाही, आहे का नाही? सगळ्याचा सगळा फील का घेतला? ऑब्जेक्ट इज तांब्या, तांब्यात पाणी, वाटीत पाणी, बादलीत पाणी इज अ ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मीन्स इट्स लाइक हां, आहे का नाही? हां, तशी मजा आली. सो बेटा याचा फील घेण्यासाठी ऑब्जेक्ट वरती बसा. सो इथे काय झालं या 2 एक्झाम्पल्समध्ये जे प्रॅक्टिकली आपण फील केले प्रत्येक ठिकाणी. टिंग, टिंग, टिंग जी गोल-गोल मोशन होतीये ना बेटा, होतंय काय? गाडी जेव्हा डावीकडे वळाली होती, बघ ना, डिंग, जिंग, चिक, 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 जी गाडीत बसलो आपण, गाडी अशी डावीकडे वळतीये, झुम आणि आपल्याला धक्का भेटतो उजवीकडे. सो कोणीतरी एक जण आपल्यावरती फोर्स ॲक्ट करतो, पण आपल्याला त्याचं नावच माहीत नाही. गुमनाम है कोई, अनजान है कोई, तो हाय अनजान. सुडो. फिजिसिस्ट लोकांना प्रश्न पडला, हा जो गुमनाम है कोई, इसको कुछ तो नाम देना चाहिए. मग त्यांनी काहीतरी नाव द्यायचं. याला दिलं सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. हा जो गुमनाम फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल का दिलं? लाइक फ्युगल इज अवे. फ्युगल इज अवे. तर बेटा हा सुद्धा फोर्स ऑब्जेक्ट वरतीच ऍक्ट होतोय. हा सुद्धा फोर्स ऑब्जेक्ट वरतीच ऍक्ट होतोय. थँक यू श्वेताजी. थँक यू व्हेरी मच. सो बेटा हा सुद्धा फोर्स तुझ्या ऑब्जेक्ट वरतीच ऍक्ट होतोय. पण सेंट्रिपेटल वाला त्याला सेंटरकडे खेचत होता. आणि याचा फील घेण्यासाठी जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट वरती बसले, तुम्हाला बाहेर कोणीतरी धक्का लावला, पण तुम्हाला माहितीच नाही धक्का नेमका लावला तुम्ही. तुम्ही तर बसले बसमध्ये, आहे की नाही? बस वळाली डावीकडं, पण तुम्हाला ढकललं उजवीकडे कोणी तुम्हाला माहितीच नाही. झुम 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 हात गोल फिरवला. पाणी खाली पडायला पाहिजे होतं. पण आपल्याला ऑब्झर्व्ह असायला पाणी खाली पडलंच नाही. नाही पडलं म्हणजे कोणतरी त्याला बॅलन्स केलं. खाली नाही पडलं म्हणजे कोणतरी त्याला वरती बॅलन्स केलं. राइट? सो बेटा जसं सेंट्रीपेटल आहे, सेंट्रीफ्युगल. राइट? सो सेंट्रीफ्युगलने सेंट्रीपेटलला बॅलन्स केलं. आर यू गेटिंग? सो कोणीतरी बॅलन्सिंग वाला आहे. एफ-सी-पी आणि एफ-सी-एफ इक्वल अँड अपोझिट. कम ऑन. एफ-सी-पी आणि एफ-सी-एफ इक्वल अँड अपोझिट. याचा फील आला, त्याला बॅलन्स कोणी केला? सेंट्रीपेटलने. कम ऑन. याचा फील आला, त्याला बॅलन्स कोणी केला? सेंट्रीपेटलने. सो प्रत्येक एक्झाम्पल मध्ये या दोघांचं बॅलन्सिंग होणार म्हणजे होणार. तर बेटा हे जे तुम्ही बसले हे झालं, ते जे पाणी खाली नाही पडलं ना, तर त्याचं रिझन असं आहे, मला चित्र काढायचं होतं, तर मी इथे काढतो चल. हे बघा आपला लोटा किंवा तांब्या किंवा बादली काय जे असेल. चेक, चेक, चेक. झालं? वरच्या टॉपच्या पोझिशनला गेल्याच्या नंतर होतं काय बेटा, याचं जे वेट आहे ते mg आहे. आहे का नाही? माझं जे पाणी, माझं जे वॉटर आहे, त्याचं जे वेट आहे ते mg आहे. बरं का? आता हा mg रिअल फोर्स आहे का सुडो? रिअल. त्याचं मास आहे ना रिअल काहीतरी. आहे का नाही? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रिअल. सो m इंटू जी बेटा mg इज द वेट. आणि ह्या वेटला कुठेतरी बॅलन्स केलं म्हणून ते खाली नाही पडलं ना. पडणे मी तुम्हाला इनिशियल लेक्चर्समध्ये शिकवलं होतं का नाही? आणि मला असं वाटतं मी YouTube वरती पण व्हिडिओज टाकलेले तुमच्या ॲपमध्ये यू कॅन सी. प्लीज ते व्हिडिओज पहा. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. दे आर व्हेरी इम्पोर्टंट. दे आर व्हेरी बेटा मोशन होतीये म्हणजे कुठेतरी इम्बॅलन्स आहे ना. खाली पडतंय म्हणजे खालचा फोर्स जादा आहे. बघ ना पाणी हातात घे. ट्रररर. हातातला ग्लास घेतला. टेंग सोडून दिलं पाणी. मीन्स व्हॉट हॅज हॅपन बेटा? पाणी खाली पडतंय. म्हणजे खालचा फोर्स जादा आहे. वरचा फोर्स कमी आहे. नॉर्मल रिएक्शन कमी पडली आणि हा ग्रॅव्हिटेशनल वेट जादा झाला. राइट? मंकी बंदर मामा आपण नाही का लटकलाय आणि दोरीच तुटली. कारण भदाडा असेल बंदर मामा, दोरी बिचारी गेरी बसे धपाक तुटला. म्हणजे ते टेन्शन कमी पडलं दोरीमधलं याला लटकवण्यासाठी. म्हणजे याचं वेट जास्त झालं, टेन्शन कमी पडलं. राइट? परंतु इथे बेटा हे पाणी खाली नाही पडलं. म्हणजे याला कोणीतरी बॅलन्स केलं. त्याला बॅलन्स करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच आहे गुमनाम है कोई आणि तो हा आहे एफ सेंट्रिपेटल. मजा आली की नाही? तर आय एम व्हेरी सॉरी सेंट्रिफ्युगल. बोलता बोलता मिस्टेक झाली. सेंट्रिफ्युगल गुमनाम फोर्स आहे, जो त्याला बॅलन्स करतो. तर त्याचं बारसं केलं, एक पाळणा वगैरे आणला होता. मला फक्त फोनवर सांगितलं फिजिक्स लोकांनी कसं केलं. मग एक सेंट्रिफ्युगल नाव टाकलं मस्तपैकी आणि त्याला झोका देत देत त्याचं नाव ठेवलं सेंट्रिफ्युगल. गेटिंग? सो एक सुडो फोर्स. इट्स नॉट रिअल बेटा. इट्स नॉट रिअल. इट इज इमॅजिनरी. फक्त ह्या केसमध्ये mg हॅज बीन बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल. झालं? सो दे आर इक्वल अँड अपोजिट. विषय आला डायरेक्शनचा. विदाउट डायरेक्शन वी कॅनॉट गेट द फील. सो हा इक्वल अँड अपोजिट टू सेंट्रिपेटल आहे. सो याचं मॅग्निट्यूड त्याचं मॅग्निट्यूड सेम. अच्छा. मग आता बघ वेक्टर मध्ये जिकडे आर वेक्टर आहे तिकडेच तर सेंट्रिफ्युगल आहे. कम ऑन. जिकडे आर वेक्टर आहे तिकडे सेंट्रिफ्युगल आहे. मगाशी काय होत होतं?
R vector away, centripetal towards, they were in the opposite direction. They were in the opposite direction. इथे काय झालं, जिकडे आर तिकडे फ्युगल, एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळं मायनसचा संबंधच नाही. आय हॅव टू पुट प्लस साइन, आय हॅव टू पुट प्लस साइन. म्हणजे प्लस नाही लिहिलं तरी चालतो, तुम्हाला माहिती, पण मी मुद्दाम प्लस लिहितो कंपॅरिझन करण्यासाठी. झालं. आणि हा सुद्धा प्लस, इथं काही विषयच नाही. हे अजिबात नाही वापरत आपण फिजिक्स मध्ये, याची गरज पण पडत नाही आपल्याला. हे दोन आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. झालं. आता याचे एक्झाम्पल्स इकडे बघ बरं का. ए सीपीच्या ऐवजी आय हॅव ट्राईड सीएफ. झालं. आता कळालं सगळ्यांना. झालं. कॉन्सेप्ट तिचे फक्त मायनसच्या ऐवजी प्लस झाला. आणि आता महत्वाची गोष्ट, एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण, जे आता आपण लिहिले तेच. ओके. बर. एक्झाम्पल नंबर 1. A bucket full of water. A bucket full of water is rotated and water does not fall. बघ बरं का, water does not fall, water पडत नाही at top position. At top position because this weight is balanced by centrifugal, because its weight is equal to F CF. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट मला बोला की तुम्हाला हे एकदम क्रिस्टल क्लिअर झालंय का नाही. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. आणि काही डाऊट असेल तर माईक अनम्यूट करून विचारा. ज्यांना एकदम व्यवस्थित समजलं असेल, ज्यांना फील आला असेल, त्यांनी टाईप करा की येस सर, वी हॅव गॉट फील. आर वी कम्युनिकेटिंग? आर यू अंडरस्टँडिंग? चला, एकदम क्लिअर कट आहे दोन्ही कॉन्सेप्ट. कॉज ऑफ द मोशन झालं, स्क्रीनशॉट झाला. चला पुढे सरकूया आता आपण. ओके, प्रणवजी, पायल, वैभव थोरात, ठीक आहे. ओके. सो सेंट्रीफ्युगल कॉज ऑफ द मोशन्स, मोशनचे कॉज आहेत ते, बरं का. आता नोट वाला पॉइंट कम्पेटिव्ह एक्झाम साठी बेटा, जेवढा एफसीपी ना तेवढाच एफसीएफ फॉर द सर्क्युलर मोशन. ओके, नोट मध्ये मी लिहून देतो तुम्हाला, डोंट वरी बेटा. सर्क्युलर मोशन साठी एफसीपी आणि एफसीएफ या दोघांची बेरीज हॅज टू बी 0. म्हणजे जेवढा हा तेवढाच इक्वल अपोजिट तो. सेंट्रीफ्युगलचा फील घ्यायचा असेल तर मला ऑब्जेक्ट वरती बसावं लागेल, मग मला फील होईल की मी ढकलला जातोय. राईट, आता लक्षात आहे. तर बेटा फॉर सर्क्युलर मोशन किंवा इन सर्क्युलर मोशन, मी स्टार मार्क करतो, इन सर्क्युलर मोशन, जसं तुम्हाला आवडेल ना तसं लिहा. तुम्ही असं म्हणू शकता की एफसीपी प्लस एफसीएफ इज इक्वल टू 0. अर्थात ते दोघे वेक्टर्स आहेत, सो यू मे राईट इन दिस वे. और तुम्हाला जर असं आवडलं तर असं लक्षात ठेवा की बेटा सेंट्रीपेटल हा इक्वल अँड अपोजिट टू सेंट्रीफ्युगल आहे की नाही. जसं आवडेल तसं लिहा, दोन्ही लिहा, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. स्क्रीनशॉट घ्या. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल दोघांची बेरीज 0 असते. कम ऑन, सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल दोघांची बेरीज 0 असते. किंवा सेंट्रीपेटल जी हा सेंट्रीफ्युगलच्या इक्वल अँड अपोजिट असतो. सेंट्रीपेटल जी सेंट्रीफ्युगलच्या इक्वल अँड अपोजिट, जेवढा हा तेवढाच तो. सो यू आर बॅलन्स्ड ॲज वेल एज यू विल गेट फील ऑफ द मोशन. डन. सो आपण कॉज ऑफ द मोशन सुद्धा एकदम व्यवस्थित स्टडी केला. दोघांचे फॉर्म्युले सेम आहे, फक्त डायरेक्शन आर इक्वल अँड अपोजिट. चला, आली रे आली. आता न्यूमरिकल्स घेण्याची बारी आली. सायमल्टेनियसली न्यूमरिकल्स घेतली की बऱ्यापैकी गोष्टी स्ट्रॉंग होतात. ठीक आहे. सो आपण एकदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊ, जे एक्झाम्स मध्ये येत असतात, ज्यांची तुम्हाला भीती वाटते. सो चांगली प्रॅक्टिस करून आपण ही भीती पळवून लावू. देर इज नो इश्यू.
बघ मस्त क्वेश्चन आहे. रिलेशन बिटवीन MCQ हा बेटा, मल्टिपल चॉइस क्वेश्चंस. रिलेशन बिटवीन kinetic energy and momentum. 4 options they have provided: A, B, C, D. E is equal to P by 2m. E is equal to P square by 2m. E is equal to P square by m. आणि E is equal to झालं. बघ फिजिक्स मध्ये काय करायचं असतं बेटा, while solving relationship between मला कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम, कायनेटिक एनर्जी जनरेटेड बाय E, मोमेंटम बाय P, दोघांमधलं नातं मला शोधायचंय काय. मग आता मला कायनेटिक एनर्जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही बेटा. बघ काय करणार मी, दोघांची जुळवाजुळव करायची ना. मी आधी सगळ्यात आधी लिहितो कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv स्क्वेअर. लॉक किया जाए, डब्बा करा गरीब फॉर्म्युला, राईट. सगळ्यांना माहिती आहे, हा क्लास 9th पासून आपण शिकतोय. मला पिक्चर मध्ये मोमेंटम आणायचा बेटा. हा जो मोमेंटम आहे ना, मोमेंटम चा फॉर्म्युला काय रे बेटा, पीस एम व्ही. कम ऑन, पीस एम व्ही आहे का नाही. मग मला इथे एम दिसतोय, व्ही तर दिसतोय. लुक ऍट द ऑप्शन्स बेटा. मला ऑप्शन्स मध्ये ना कायनेटिक एनर्जी म्हणजे ई पाहिजे, पी पाहिजे आणि यम आला पाहिजे. म्हणजे यम जायला नको, यम जायला नको बेटा, यमला ठेवायचंय मला. मी असं नाही करू शकत. म्हणजे काय, इकडे बघ ना, मी असं लिहू का त्याला, यम व्ही इंटू व्ही लिहू शकतो ना बेटा मी. येस आय कॅन राईट, येस आय कॅन राईट. एम व्ही गुणिले व्ही, व्ही सुट्टा केला. पण हे नाहीये ना माझ्या ऑप्शन्स मध्ये. मग काय करू, यम तर ठेवायचा आहे आणि पी आणायचा आहे. कम ऑन, यम ठेवायचा आहे, पी आणायचा आहे. मग मी काय करू त्याला, दिस इज इक्वल टू 1/2. याला लिहितो एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन, अच्छा छोटा एम, सर नाही का आलं, मी गुणिले एम केला भागिले एम केला, सर नाही का आलं, एक स्टेप अजून वाढवतो. मला सांग 1/2 एम व्ही स्क्वेअर आहेच का नाही. मी असं करू का, गुणिले एम भागिले एम. ऍग्री. सीईटी एवढा वेळ नसतो घालवायचा आपल्याला याच्यात. सो बेटा 1/2 एम इंटू एम, याला लिहू का, एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन एम इज इक्वल टू 1/2 एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. मी याला लिहू का, एम व्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर भागिले एम, आहे की नाही. एम व्ही कोण आहे बेटा, पी, मोमेंटम. सो पी स्क्वेअर अपॉन एम. जादू जादू, कायनेटिक एनर्जी आहे की नाही, एनर्जी ई इज इक्वल टू 1/2 पी स्क्वेअर अपॉन एम, 2m. ठीक, डन. स्क्रीनशॉट घ्या. समजलंय. काहीही डाऊट वाटला तर माझ्यासोबत पटकन माईक अनम्यूट करून बोलत जा. न कळण्याचा तर विषय नाहीच आहे, कारण मला आपोआप कळतं तुम्हाला एखादी गोष्ट समजते का नाही, ते मला बरोबर कळतं. म्हणून मी रिपीट करतोय, गुणिले एम भागिले एम, एकदम सिस्टमॅटिक. पण तरी नाही समजलं तर इट इज युअर ड्युटी टू आस्क मी द क्वेश्चन. स्वाहा. पुढचा MCQ आहे related to this concept only, beta. It is saying a 4 kg mass and 1 kg mass, 4 kg and 1 kg mass are moving with equal energies, are moving with equal energies. ते एकदम बरोबर एनर्जीने चाललेत, मूव्ह होत आहेत. रेशो ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ देअर लिनियर मोमेंटा, रेशो ऑफ देअर मोमेंटा इज, ठीक है. सो 1:2, 1:1, 2:1 and last is 4:1. सो बेटा दिस इज द MCQ. मला म्हणतात एक मास 4 किलो, एक मास 1 किलो आणि ते मूव्ह होत आहेत. मग सरळ मूव्ह होऊ दे, गोल मूव्ह होऊ दे, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही, मूव्ह होत आहेत. तर मला कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोघांमधलं रिलेशन माहिती आहे आणि आता ते पाठ झालं पाहिजे. फिजिक्स मध्ये हीच तर गंमत आहे. मग अशी मी डिराईव्ह करून दिलं का नाही दिलं बेटा. येस सर. काय रिलेशनशिप आहे बेटा,
कायनेटिक एनर्जी त्यांनी ई लिहिलं तर आपण के लिहू. कायनेटिक एनर्जी इज पी स्क्वेअर अपॉन 2m. कम ऑन. कायनेटिक एनर्जी पी स्क्वेअर अपॉन 2m. कायनेटिक एनर्जी पी स्क्वेअर अपॉन 2m. कायनेटिक एनर्जी पी स्क्वेअर अपॉन 2m. पाठ झाला पाहिजे आता. मग आता मला सांग, बरं दोघं मूव्ह होत आहेत बरं का. इक्वल एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरलाईन केलं पाहिजे मी इक्वल एनर्जीला. बेटा दोघांची एनर्जी सेम आहे. दोघांची एनर्जी सेम आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट. दोन तर बिचारा कॉन्स्टंट आहे, नंबर आहे ना तो. खाली उरलं काय बेटा, पी स्क्वेअर अपॉन यम. पी स्क्वेअर अपॉन यम इज कॉन्स्टंट. पी स्क्वेअर अपॉन यम बघ ना, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट, दोन कॉन्स्टंट उरलं काय, पी स्क्वेअर भागिले यम कॉन्स्टंट. तर मला म्हणतात रेशो ऑफ देअर मोमेंटा. मग मी लिहू का इथून, पी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू यम. बरं का, दिस इम्प्लाइज, बघ दिस इम्प्लाइज मी लिहू का, मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू रूट ऑफ द मास. स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूट घे पी. यम तर काय झाला, रूट ऑफ यम. अच्छा, मग P1 अपॉन P2 मला माहिती आहे काहींना समजत नाहीये, डोंट वरी मी सांग. रेशो घे P1 अपॉन P2. प्रोसेस फॉलो करायची टू सेव्ह द टाइम. मग रूट मध्ये लिहू का बेटा, M1 अपॉन M2. सो P1 अपॉन P2 विल बी रूट मध्ये, बघ ना 4 आणि 1 असे दिले ना, M1 आणि M2 4 आणि 1. मग स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, स्क्वेअर रूट ऑफ 1 इज दिस, P1 अपॉन P2 इज दिस. सांगतो मी, डोंट वरी. दोनाचं एक उत्तर आलं. कसं आलं हे रिलेशन? तर आता आपण केलं का नाही केलं? यस गुरुजी. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे, त्यांनीच दिलंय. दोन कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती, तो काय 2चं 3 थोडी होणार आहे. खाली उरलं काय, पी स्क्वेअर भागिले एम कॉन्स्टंट. चाच अर्थ काय असतो बेटा, पी स्क्वेअर हा एम ला डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. हे नव्हतं का आलं तुला? पी स्क्वेअर आपण एम कॉन्स्टंट आहे म्हणजेच पी स्क्वेअर हा एम ला डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. गुणाकार असता, एक सिंपल गोष्ट देतो बेटा, गुणाकार आहे इनवर्स प्रोपोर्शनल, भागाकार आहे तर डायरेक्ट प्रोपोर्शनल. अशा गोष्टी लक्षात ठेव. डी फॉर डिव्हिजन डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं, डिव्हिजन असेल डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, मल्टिप्लिकेशन असेल इनवर्स प्रोपोर्शनल. ठीक आहे. सो पी स्क्वेअर हा एम ला डायरेक्ट प्रोपोर्शनल म्हणजे पी हा स्क्वेअर रूट ऑफ एम ला प्रोपोर्शनल. P1 अपॉन P2 इज रूट M1 अपॉन M2. फटाफट रिप्लाय टाइप करा कमेंट बॉक्स मध्ये, वेदर यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. कमेंट बॉक्स मध्ये प्लीज पटकन रिप्लाय करा. परफेक्ट. ठीक आहे, पुढे जाऊया. चला अजून 1-2 MCQ घेऊ आपण. ठीक आहे ना. ओके. एका MCQ मध्ये असं म्हणतात आपल्याला, रिलेशन बिटवीन V omega alpha is first, second, third, fourth. Alpha is AV upon omega. Alpha is V omega upon A. Alpha is omega upon AV, and the last option is alpha is A omega upon V. ट्राय करा, 2 मिनिटं वेळ देतो. ट्राय करा. व्हेरी इझी सम. जरा ट्राय करा. ABCD which is correct. जरा ट्राय करा. Not at all difficult. जमल ट्राय करायला? मी देऊ डायरेक्टली सोडून? बघ बेटा, लक्ष द्या आता. मला यांच्यातलं रिलेशन फाइंड करायचंय. कोणाच्या टर्म्स मध्ये काढायचंय? वेट करू. आमचा तेजस्पा सर तुम्हीच सोडवा. लक्षात. ठीक. तर बेटा अल्फा काढायचा आहे मला. तुम्हाला एक रिलेशनशिप माहिती आहे, ए इज आर अल्फा
आहे की नाही, वेक्टर मध्ये अल्फा क्रॉस आर केलं होतं ना आपण, ए इज आर अल्फा, ए इज आर अल्फा, मी डब्बा करतो बेटा त्याला, बरं का. मग मला सांग अल्फा काय होईल बेटा, ए अपॉन आर. बर, मला अल्फाला आणायचंय, ए आहे, व्ही आणि ओमेगा पिक्चर मध्ये आले पाहिजे. मला लगेच क्लिक झालं, व्ही इज आर ओमेगा, व्ही इज आर ओमेगा. देअरफॉर आर रिप्लेस कसा करू बेटा, व्ही अपॉन ओमेगा, बघ ना आर तिथंच आहे, हा ओमेगा त्याच्या खाली आला. सो दिस इज इक्वल टू ए अपॉन आर ला काय लिहू, व्ही बाय ओमेगा, खालचं ओमेगा वर जाईल, सो ए ओमेगा अपॉन व्ही. जमलं, आहे की नाही, व्हेरी इझी. सीईटीला आलेले सम्स आहेत बेटा हे, आहेत का नाही एकदम मस्त अँड इझी, राईट. चलो विल स्टॉप हिअर अँड वी विल स्टार्ट मॅथमॅटिक्स. होमवर्कला क्वेश्चन्स देतोय मी, सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. मी ग्रुपवरती फोटो काढून पाठवलं होमवर्कच्या क्वेश्चनचा, काही एमसीक्यूज देतो सोडवायला, आज ते करायचे, ठीक आहे ना. येस, मॅथमॅटिक्स विल स्टार्ट, ठीक आहे.